हॅलो स्टुडंट्स, आज आपण नवीन पाठ पाहणार आहोत आणि त्या पाठाचे नाव आहे उल्का दर्शन. त्याचे लेखक आहे सुशील चव्हाण. उल्का दर्शन बघा की आज आपण निसर्गात अनेक घडामोडी होत असतात त्यावेळेला की आपल्याला विज्ञान ज्या गोष्टी आहेत घडामोडी होतात त्या पाठीमागे विज्ञानाचा मोठा भाग आहे की आपण जे भूगोल किंवा शास्त्र जेव्हा अनुभवतो त्यावेळेला आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव किंवा प्रत्येक गोष्टीचा प्रत्यय येत असतो. आता बघा की उल्का दर्शन म्हणजे की उल्का काय आणि उल्का दर्शन हे जे कसे घडवलेले आहे हे आपण पाठात पाहणार आहोत. तसेच बघा की आपण तारा तुटणे की तारा तुटल्यानंतर आपल्याला असं आजपर्यंत माहिती आहे की तारा तुटल्यानंतर की आपण काहीतरी आपल्या मनातील इच्छा आपण बोलून जर मनात बोलली तर आपली इच्छा पूर्ण होते. परंतु नक्की पूर्ण होते का किंवा त्याच्या पाठीमागे काय आहे हे आपण शोधून काढले का? बऱ्याच अशा गोष्टी असतात, श्रद्धा, अंधश्रद्धा किंवा माहीत नसणाऱ्या असतात. आपण सहजपणे दुसरा करतो म्हणून आपण करीत असतो. तसेच बघा की हे उल्का दर्शन की उल्का हे नाव तुम्ही फक्त जे तारा पडतो हे तुम्हाला माहीत असेल. असं बघा की आपण पाहायला गेलो तर अवकाशात असंख्य लहान घन पदार्थ फिरत असतात. बहुधा ते धूमकेतूचे अविशिष्ट तुकडे असतात. त्यांना उल्काप असे म्हटले जाते. जेव्हा उल्काप पृथ्वीकडे आकाशला जातो तेव्हा पृथ्वीच्या वातावरणातून जाताना त्याचे हवेशीर घर्षण होऊन तो तापतो व काही क्षण आकाशात एक चमकती रेखा उमटवीत काही मार्ग आक्रमण दिसेनासा होतो. या आविष्काराला उल्का पडणे असे म्हणतात. त्यालाच आपण काय म्हणतो? तारा तुटणे असेही म्हटले जाते. उल्का बहुधा वातावरणातच जळून नष्ट होतात, परंतु क्वचित उल्का पूर्णतया जळून जाण्यापूर्वीच पृथ्वीवर पडतो. अशा बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येऊन पोचलेल्या पृथ्वीबाहेरच्या पदार्थाला अशनी असेही म्हटले जाते. तसेच बघा की आपण वेगवेगळी माहिती आपण आपल्याला ह्या उल्काच्या संदर्भात मिळेल किंवा आपण पाहू. तसेच बघा की उल्का दर्शन या पाठात आपल्याला सरांनी कोणत्या प्रकारे मार्गदर्शन मुलांना केले आणि मुलांना कसे समजवले ह्या पाठात आपण पाहणार आहोत. तर आपण पाहू उल्का दर्शन. वा किती सुंदर, मुले उत्स्फूर्तपणे एका सुरात ओरडली. काळोख्या रात्री पटांगणावर मुले आकाश दर्शन करण्यास हरवून गेली होती. इतक्यातच आभाळाच्या घुमटावर मध्यभागी आगीचा एक लोळ सरसरत गेला. निळ्या, लाल, पिवळसर रंगाने तो भाग काही क्षण उजळून निघाला. प्रदीप सर, तारा तुटला बघा, प्रियलने आवेगाने म्हटले. प्रियल चटकन डोळे मीट आणि एखादी इच्छा मनात आण असे मिनलने सुचविले. मुलांच्या प्रतिक्रिया लक्षपूर्वक ऐकणाऱ्या प्रदीप सरांना प्रियलची गंमत वाटली. प्रियल, अगं तारा तुटत नसतो कधी, मानसने छेडले. तुला काय माहीत? प्रियल मानसवर चिडली. मग वर जळून गायब झाले ते काय होते? उल्का, प्रदीप सर उत्तरले. उल्का म्हणजे? मिनलने विचारले. अंतराळात लक्षावधी लहान मोठे दगड धूमकेतूचे तुकडे फिरत असतात. त्यातीलच एखादा तुकडा पृथ्वीवर खेचला जातो, प्रदीप सर सांगू लागले. सर, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ना, मिनलने म्हटले. छे, पृथ्वीला भेटण्याच्या ओढीने पियुषने मिनलला चिडविले. मुले हसू लागली. प्रदीप सरांनी मात्र मिनलला दुजोरा दिला. आता बघा उल्का दर्शन घेण्यासाठी किंवा म्हणजे की आकाश दर्शन करण्यासाठी ही जी मुलं हरवून गेली होती आणि त्यावेळेला एकदम आकाशात पाहिल्यानंतर एका सुरात सगळी मुले जी आहेत ती एका सुरात ओरडले उत्स्फूर्तपणे, म्हणजे ताबडतोब. अचानक एखादी गोष्ट आपल्याला सुंदर दिसल्यानंतर आपल्या तोंडातून उच्चार निघतात. खूप सुंदर आहे, अरे वा, छान आहे, असे शब्द उच्चारले जातात. तसंच बघा काळोख्या रात्री पटांगणात मुले आकाश दर्शन करण्यास हरवून गेली. तितक्यातच आभाळाच्या घुमटावर म्हणजे कळस असा उंच मध्यभागी आगीचा एक लोळ रसरसत गेला. लोळ म्हणजे काय? आगीचा झोत. तो कोणत्या रंगाचा होता? निळ्या, पिवळ्या, लाल अशा रंगांनी काही भाग क्षण उजळून गेला होता. तसेच बघा की प्रियलने आवेगात म्हटले, म्हणजे पटकन जे म्हटले की तारा तुटला बघा, सरांना सांगितले. प्रियल चटकन डोळे मीट आणि एखादी इच्छा मनात आण
मिनलने सुचविले की तू बघितलायस ना, तर पटकन तू डोळे मिट आणि इच्छा जी तुझ्या मनात आण, म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. मुलांच्या प्रतिक्रिया पूर्णपणे प्रदीप सरांनी ऐकल्या. प्रियलची पण गंमत वाटली. त्यावेळेला बघा, प्रियल, अगं तारा तुटत नसतो असं मानेसने तिला सांगितले. तुला काय माहीत? त्यावेळी ते बोलले की मग जळून वर काय गायब झाले? त्यावेळेला प्रदीप सर उत्तरले, उल्का. म्हणजे काय त्यांनी पाहिलं होतं त्याला उल्का असे म्हटले जाते. उल्का म्हणजे? मिनलने विचारले. आता तिला त्या गोष्टीची जास्त अशी हे वाटू लागली की नक्की उल्का म्हणजे काय? म्हणजे की तिने प्रश्न विचारला की उल्का म्हणजे काय? त्यावेळेला अंतराळात लक्षावधी लहान मोठे दगड जे आहेत ते धूमकेतूचे तुकडे फिरत असतात. त्यातीलच एखादा तुकडा पृथ्वीवर खेचला जातो, असे प्रदीप सर सांगू लागले. म्हणजे सर, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे? म्हणजे की असं प्रश्न विचारला, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? पदार्थांना पृथ्वीकडे खेचण्याची शक्ती, त्याला गुरुत्वाकर्षण असे म्हटले जाते. छे, पृथ्वीला भेटण्याच्या ओढीने, असे पियुषने मिनलला चिडविले. म्हणजे दोघांमध्ये एकमेकाला चिडवण्याची जी आहे त्यांनी संधी घेतलेली आहे. गुरुत्वाकर्षण कशाला म्हटले जाते? की पृथ्वीला, म्हणजे पदार्थांना पृथ्वीकडे खेचण्याची जी शक्ती आहे त्याला गुरुत्वाकर्षण म्हटले जाते. नाही, त्यावेळेला तर पियुषने तिला चिडवलं, नाही, की पृथ्वीला भेटण्याच्या ओढीने तो येत असेल. मुले हसू लागली. प्रदीप सरांना मात्र मिनलला दुजोरा दिला की नाही, हिचा प्रश्न जो आहे, हिचा प्रश्न की उल्का म्हणजे काय किंवा काय, हे त्यांना समजून सांगणे फार गरजेचं आहे. हो, त्यावेळेला बघा, गुरुत्वाकर्षणामुळे खाली येताना हा तुकडा जळून जातो. हा तुकडा म्हणजेच उल्का. अचानक पियुष किंचाळला, अरे बघा, आणखी एक उल्का. मुलांनी वर बघेपर्यंत उल्का जळून नष्ट झाली होती. मिनलचे कुतूहल पुन्हा चाळवले. सर, उल्का जळून जाते? जळून का जाते? खाली पडताना उल्केचे पृथ्वीच्या वातावरणाशी प्रचंड घर्षण होते. त्यामुळे तिची उष्णता खूप वाढते आणि ती जळून जाते, प्रदीप सरांनी सांगितले. आता बघा की ह्या मुलांमध्ये चढाओढ जे प्रश्नांची आहे, किंवा नक्की त्यांना अभ्यासायचं होतं की नक्की काय आहे, उल्का कशाला म्हणतात आणि कशी आहे, की त्यावेळेला प्रदीप सरांनी सुद्धा त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की हो, गुरुत्वाकर्षणामुळे, म्हणजे की पदार्थांना पृथ्वीकडे खेचण्याची जी शक्ती असते त्याला गुरुत्वाकर्षण म्हटले जाते. की खाली येताना, या गुरुत्वाकर्षणामुळे खाली येताना हा तुकडा जळून जातो. हा तुकडा म्हणजेच उल्का, त्याला उल्का म्हटले जाते. अचानक पियुष किंचाळला, अरे बघा, आणखी एक उल्का. त्या मुलांनी वर बघितले तर उल्का जळून नष्ट झाली होती. परंतु मिनलला आणखीन असे प्रश्न निर्माण झाले की सर, उल्का का जळते किंवा जळून का जाते? खाली पडताना उल्केचे पृथ्वीच्या वातावरणाशी प्रचंड घर्षण होते. त्यामुळे तिची उष्णता खूप वाढते आणि ती जळून जाते, असे प्रदीप सर म्हणाले. बघा, ह्या पाठात आपल्याला गुरुत्वाकर्षण आणि घर्षण हे जे तुम्ही विज्ञानात शिकलेले आहात त्याचा अभ्यास, म्हणजे मराठीत फक्त तुम्हाला आता ह्याचा उल्लेख केलेला आहे, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही विज्ञानात शिकत असता, बरोबर? तसेच बघा, पुढील भाग आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहू. धन्यवाद.